डॉक्टर सुनील पाटील महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष यांनी नवीन सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुधाकर भाऊ घारे, युवक अध्यक्ष अंकित साखरे तसेच महिला अश्विनीताई पाटील, खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष बैलमारे तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, महिला व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते व टाकळी गावातील ग्रामस्थ व नातेवाईक या डॉक्टर सुनील पाटील यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते व तसेच सुनील तटकरे साहेब यांचं स्वागत डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या व तसेच सुनील तटकरे साहेब यांनीही डॉक्टर सुनील पाटील यांना नवीन कार्यालयाच्या प्रसंगी शुभेच्छा देत त्यांना चांगल्या पद्धतीने काम करो असंही म्हटलं। यावेळी रमेश जाधव यांनीही उपस्थित राहून तसेच निलेश हावटी व सर्व खोपोलीतील गट नेते याही उपस्थित राहून डॉक्टर सुनील पाटील यांना नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या व याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने। चिन्हावरती त्यांनी लढवली होती, त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं। मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्या पासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो। मध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करत आहेत, याचा मला आनंद आहे। दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय, त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच। या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल, पण जाताना हास्य वदनानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत। तो आदरणीय आमचे मार्गदर्शक आतापर्यंत आम्हाला गुरुवर राहिलेले तटकरे साहेब ते नेहमीच आदरस्थानी राहिलेत आणि त्यांनी मोठी जबाबदारी जे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांनी जी काही जबाबदारी आज सर्वांच्या म्हणजे सुधाकर भाऊ घारे असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ती मला जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी दिली। ही खूप मोठी जबाबदारी दिलेली आणि त्याचं भान ठेवून आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उभारून खऱ्या अर्थाने एक जनतेची सेवा तर चालूच होती। की आपण कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे का व्यक्ती तीच आहे, काम करणारी व्यक्ती हे आपण आतापर्यंत दाखवून ह्या घरामध्ये का त्या घरामध्ये, त्यापेक्षा आपण कामाने ही प्रती दाखवून दिलेली आणि म्हणूनच तटकरे साहेबांना माहिती काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकरे साहेब नेहमीच खंबीर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला 2005 साला थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची संधी त्यावेळेस दिली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मला तो मान मिळाला आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आणि म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केले आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तटकरे साहेबांनी सर्व आमची सुधाकर भाऊ घारे असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असे या ठिकाणी येऊन मला त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात त्यात मला बरंच काही मिळून गेलेलं आहे। आपल्यासोबत आता आपल्या भेटीला आलेले तटकरे यांचे जनतेतला उपंच पडल्यामुळे आपण ती मागणी केलेली आहे, पण तो अनेक जण इच्छुक आहेत। शेवटी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील मान्य असेल। शेवटी पक्षाचा जे काही निर्णय असेल तो अंतिम असेल। फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत, एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगेन।